महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स, शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स, कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या। सातपूर खड्डे बुजवताना मातीवर टाकले जात होते डांबर। माजी नगरसेवक भागवत आरोटे यांच्या लक्षात येताच केली ठेकेदाराची कानउघडणी। नाशिक शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था सुधारण्यासाठी महानगरपालिकेने खड्डेमुक्तीची मोहीम सुरू केली असली तरी प्रत्यक्षात कामाची गुणवत्ता चिंताजनक असल्याचे सातपूर परिसरात उघड झाले आहे। चुंचाडे परिसरातील एक्सलो पॉइंट ते खालचे चुंचाडे या रस्त्यावर 19 नोव्हेंबर रोजी खड्ड्यांची डागडुजी सुरू होती। मात्र या ठिकाणी खड्डे व्यवस्थित साफ न करता सरळ मातीवर डांबर टाकून काम सुरू असल्याचे समोर आले। सर्वात महत्त्वाचे म्हणजे संबंधित कामावर महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही अधिकारी उपस्थित नव्हता। ही बाब समजताच माजी नगरसेवक भागवत आरोटे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व सुरू असलेले काम तपासले। कामाची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असून निर्धारित मानकांची पायमल्ली होत असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी ठेकेदाराला कडक शब्दात सुनावले, तसेच तातडीने दर्जेदार काम करण्याचे निर्देश दिले। भागवत आरोटे यांनी सांगितले की जनतेच्या पैशातून रस्ते दुरुस्तीसाठी निधी दिला जातो, त्याचा वापर योग्य रीतीने होणे आवश्यक आहे। मातीवर डांबर टाकणे म्हणजे नागरिकांची फसवणूक असून अशा प्रकारचे काम कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही। परिसरातील नागरिकांनीही निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली असून मनपाने अशा ठेकेदारांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, सातपूर, नाशिक। भाऊ, काय सांगाल, सध्या खड्डे डागडुजीचं काम चालू आहे, कशा पद्धतीने चालू आहे? एक तर आपल्याकडे 6 महिने जवळजवळ पाऊस चालला आणि पावसामुळे खड्डे बुजवता आले नाही, परंतु आपण बघितलं असेल आयुक्त असेल, सिटी इंजिनियर असेल, विभागीय अधिकारी असेल यांना निवेदन देऊन पत्र देऊन ते खड्डे बुजण्याचा सुरुवात केलेली आहे। परंतु जे ठेकेदार आहे संबंधित खड्डे बुजवणारे ते सकाळपासून त्यांच्या बरोबरच फिरतो आहे। पाण्याच्या लाईन असेल, ड्रेनेज लाईन चालू केलं आहे, पाण्याच्या लाईन असेल। काय होतं इथं, आता उदाहरणार्थ मी तुम्हाला दाखवलंय की माती तशीच आहे आणि त्या मातीवर डांबर टाकून तसंच करण्याचं काम करताय। ती माती व्यवस्थित प्रेशरनी हवा देऊन ती माती काढली पाहिजे, झाडून जोडून सर्व, आणि नंतरच डांबर टाकलं तरच हे खड्डे टिकणार आहे, नाहीतर परत हे खड्डे आपल्याला तसेच झालेले दिसतील। माझी आपल्या मार्फत अधिकाऱ्यांना विनंती आहे की असे चुकीचे कामं ठेकेदारला जरा आपला वचक पाहिजे। आम्ही ठेकेदाराला सांगून उभं राहून करूनच घेतोय, तरी ठेकेदाराची माणसं थोडंसं इकडे तिकडे गेलं का चुकीचे कामं करतायत। म्हणून माझी विनंती आहे की हे अशी कामं चुकीची करू नका, चांगली कामे व्हावीत एवढीच आपल्या मार्फत विनंती करतो। या ठिकाणी काम चालू असताना कुठला अधिकारी दिसत नाही, काय म्हणाल? संबंधित मिस्त्री उभा आहे, परंतु चालू काम कसं होईल आणि ठेकेदार ते कसं उरकतोय ही सर्व पद्धत मी आपल्याला दाखवली आणि ठेकेदारलाही सांगितलं की हे काम चुकीचं आहे, तुझं पत्र देणार आहे, त्याची तक्रार मी करणारच आहे, परंतु आपल्या मार्फतही हे जनतेपर्यंत पोहोचावं आणि म्हणून मी सांगितलेलं। काय सांगाल सर, या ठिकाणी रस्ते खड्डे दुरुस्तीचं काम सुरू होतं, परंतु निकृष्ट दर्जाचं असलेलं माजी नगरसेवक भागवत आरोटे यांच्या लक्षात येतात, त्यांनी तात्काळ दखल घेतलेली आहे, काय सांगाल? काल मी श्री भागवत आरोटे यांच्याबरोबर काल त्यांच्यासोबतच मी महानगरपालिकेत होतो आणि त्यांच्यासारखा तडफदार आणि धडाडीचा नगरसेवक असणं आवश्यक आहे। काल ते माझ्यासोबत, मी त्यांच्यासोबतच होतो आणि आज लगेच कामाला सुरुवात झालेली आहे आणि ते स्वतः जातीने लक्ष देत आहे प्रत्येक कामाकडं। हे बघून आनंद वाटतोय आम्हाला, परंतु ज्या पद्धतीनं काम चालू आहे त्या पद्धतीनं त्यांनी जसं सांगितलं त्या पद्धतीनं ठेकेदारांनी लक्ष घालणं, अधिकाऱ्यांनी लक्ष घालणं गरजेचं आहे याच्यामध्ये। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।